नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संविधानाची निर्मिती या टॉपिकवरती काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न क्रमांक 1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कुणी मांडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एम.एन. रॉय. प्रश्न क्रमांक 2. ब्रिटिशांनी भारताच्या संविधान सभेची मागणी तत्वतः केव्हा मान्य केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1940च्या ऑगस्ट ऑफरनुसार ब्रिटिशांनी भारताच्या संविधान सभेची मागणी तत्वतः मान्य केली. प्रश्न क्रमांक 3. संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कॅबिनेट मिशन प्लॅन. प्रश्न क्रमांक 4. संविधान सभेची मूळ एकूण सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 389. प्रश्न क्रमांक 5. मूळ 389 जागांपैकी संस्थानिकांसाठी किती जागा होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 93. 93 जागा या संस्थानिकांसाठी होत्या. प्रश्न क्रमांक 6. संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 डिसेंबर 1946. पहिल्या बैठकीला एकूण किती सदस्य उपस्थित होते? तर संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला एकूण 211 सदस्य उपस्थित होते. मुस्लिम लीगने या पहिल्या बैठकीवर किंवा संविधान सभेच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. प्रश्न क्रमांक 8. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर याचं योग्य उत्तर आहे डॉ. सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न क्रमांक 9. 11 डिसेंबर 1946 रोजी कोणाची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली? 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर संविधान सभेचे उपाध्यक्ष हे एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी हे दोघेही होते. संविधान सभेचे संविधानिक सल्लागार कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी.एन. राव. प्रश्न क्रमांक 12. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव केव्हा स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 22 जानेवारी 1947. प्रश्न क्रमांक 14. फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 299. तर फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या ही 299 इतकी झाली होती. प्रश्न क्रमांक 15. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. मसुदा समितीत अध्यक्षांसह एकूण किती सदस्य होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7. मसुदा समितीत अध्यक्षांसह एकूण 7 सदस्य होते. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? तर खालीलपैकी पट्टाभी सीतारामय्या हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. बाकी तिघेही के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे तिघेही मसुदा समितीचे सदस्य होते.
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. संविधानाचा पहिला मसुदा केव्हा प्रकाशित करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फेब्रुवारी 1948. फेब्रुवारी 1948 मध्ये संविधानाचा पहिला मसुदा प्रकाशित करण्यात आला. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला. संविधान सभेची एकूण किती सत्रे झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11. संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली. संविधान निर्मितीसाठी अंदाजे किती खर्च आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संविधान निर्मितीसाठी अंदाजे 64 लाख रुपये इतका खर्च आला. भारतीय संविधान सभेने संविधान केव्हा अंगीकृत आणि अधिनियमित केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान सभेने अंगीकृत व अधिनियमित केले. प्रश्न क्रमांक 24. भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 25. मूळ संविधानात एकूण किती कलमे आणि अनुसूची होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मूळ संविधानात 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. संविधान सभेने राष्ट्रध्वज केव्हा स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला. प्रश्न क्रमांक 27. जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून केव्हा स्वीकारले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 रोजी जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. प्रश्न क्रमांक 28. वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून केव्हा स्वीकारले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 या दिवशी वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले. प्रश्न क्रमांक 29. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून केव्हा निवड झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24 जानेवारी 1950. तर 24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. प्रश्न क्रमांक 30. संविधान सभेचे शेवटचे सत्र कोणत्या दिवशी पार पडले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24 जानेवारी 1950. तर या दिवशी म्हणजे 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेचे शेवटचे सत्र पार पडले. प्रश्न क्रमांक 31. संविधान सभेचे बोधचिन्ह काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हत्ती. संविधान सभेचे बोधचिन्ह हत्ती हे होते. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संविधानाचे सुलेखनकार कोण होते? तर भारतीय संविधान सभेचे सुलेखनकार हे प्रेम बिहारी नारायण रायजादा हे होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधान सभेचे सुलेखनकार होते. प्रश्न क्रमांक 33. संविधानाच्या मूळ प्रतीची सजावट कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे शांतिनिकेतनचे कलाकार नंदलाल बोस आणि त्यांचे सहकारी. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रिटन. भारताने संसदीय शासन पद्धती हे ब्रिटन या देशाकडून घेतली. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे? तर मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या संविधानातून प्रेरित आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आयर्लंड.
मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सोव्हिएत युनियन म्हणजे आत्ताचा रशिया. प्रश्न क्रमांक 38, आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जर्मनी. जर्मनी या देशाकडून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद घेतली आहे. प्रश्न क्रमांक 39, समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया. समवर्ती सूचीची संकल्पना आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 40, घटना दुरुस्ती प्रक्रिया कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दक्षिण आफ्रिका. घटना दुरुस्ती प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकारली आहे. प्रश्न क्रमांक 41, प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श कोणत्या क्रांतीतून घेतले? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रेंच क्रांती. फ्रेंच क्रांतीतून आपण प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श घेतले आहे. प्रश्न क्रमांक 42, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही पद्धत कुठून घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॅनडा. कॅनडाकडून आपण प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही पद्धत घेतली आहे. प्रश्न क्रमांक 43, कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया हे तत्व कोठून घेतले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. जपान या देशाकडून आपण कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया हे तत्व घेतले आहे. प्रश्न क्रमांक 44, भारतीय संविधानाला वकिलांचे नंदनवन कोणी म्हटले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर आयव्हर जेनिंग्स. सर आयव्हर जेनिंग्स यांनी भारतीय संविधानाला वकिलांचे नंदनवन असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 45, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 32. तर कलम 32 या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहे. तर कलम 32 हे घटनात्मक उपयोजनेचा हक्क या संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46, संविधान सभेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 47, संघ राज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे संघ राज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 48, प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 49, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जे.बी. कृपलानी. जे.बी. कृपलानी हे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 50, 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंतिम प्रतीवर किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 284 सदस्य. तर 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंतिम प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.